So, good afternoon, friends, and today we will start the new chapter. The chapter name is Work and Energy. तर तुमच्या पुस्तकामध्ये स्टार्टिंगलाच काही ॲक्टिव्हिटीज दाखवलेल्या आहेत. एक ताई अभ्यास करत बसलेली आहे, एक भैया हा बॉल खेळत आहे, एक दीदी हे टी व्ही बघत आहे आणि एक काका हे डोक्यावरती किंवा खांद्यावरती पोते घेऊन जात आहेत. मग इन विच ऑफ द पिक्चर अबोव पिक्चर हॅज वर्क बीन डन, कोणत्या वरच्या पिक्चरमध्ये तुम्हाला वर्क झालेला दिसत आहे. दीदी अभ्यास करत बसलेली आहे, ते काही ना काही वर्क करत आहे, त्यामुळे ते काय करत आहे, तिथं वर्क करत आहे. हा भैया बॉल खेळत आहे, तो पण काही ना काही वर्क करत आहे. दीदी टी व्ही बघत आहे, ती पण काही ना काही वर्क करत आहे. काका काहीतरी ओझं वाहत आहेत, ते पण काहीतरी वर्क करत आहेत. मग वर्क म्हणजे काय हो? एनिथिंग. चालणे, पळणे, बोलणे, हसणे, पोहणे, ह्या सर्व गोष्टी काय असतात? वर्क असतात. मग आता तुमच्यासमोर एक काय रोल स्टिकचं काय आहे की हे आहे, रोल आहे, बरोबर आहे ना, इथं बुकवरती. तर आता हा सध्या कसा आहे हो? रेस्ट पोझिशनमध्ये आहे, स्टेशनरी पोझिशनमध्ये आहे, स्थिर अवस्थेमध्ये आहे. अंडरस्टूड. तर जेव्हा मी ह्या वस्तूवरती फोर्स लावेल आणि जेव्हा त्या वस्तूचं डिस्प्लेसमेंट होईल, व्हॉट इज डिस्प्लेसमेंट? चेंज इन द पोझिशन. जेव्हा त्या वस्तूचं डिस्प्लेसमेंट होईल, देन आय विल से the work is done. What is work? Work is said to be done. Work is said to be done. Work is said to be done. Work is said to be done when force is applied on an object and that causes displacement. किती सोपं आहे बघा बरं. मी काय सांगतोय की these are the roll stick. Understood? And when we said work, when the force is applied on that object and that causes displacement, we said work is done. त्यावेळेस आम्ही काय म्हणतो? वर्क. म्हणजे कोणत्याही वस्तूचं जर डिस्प्लेसमेंट झालं तर त्या वेळेस आम्ही काय म्हणतो? वर्क झालं असं म्हणत असतो. मग एखाद्या वस्तूचं डिस्प्लेसमेंट आम्हाला जर घडवून आणायचं असेल तर त्या ठिकाणी आम्हाला काय द्यावा लागतो? फोर्स द्यावा लागतो. त्यामुळं एखाद्या वस्तूचं जर वर्क काढायचं असेल, एखाद्या वस्तू जर आम्हाला काय काढायचं असेल? वर्क काढायचं असेल. एखाद्या वस्तूचं जर आम्हाला वर्क काढायचं असेल तर आम्हाला दोन गोष्टी तिथं व्हाव्या लागतात. एक तर आम्हाला काय द्यावा लागतो? आणि फोर्स दिल्यानंतर काय होतं? डिस्प्लेसमेंट होतं. दॅट इज द फॉर्म्युला ऑफ वर्क. एवढं सिम्पल असतं. फॉर्म्युला काय भेटला मला वर्कचा? वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. यसलाच काय म्हणतो आम्ही? डिस्प्लेसमेंट असं म्हणत असतो. अंडरस्टूड? तर इथं बघा तुमच्यासमोर फॉर्म्युला पण दिलेला आहे. वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. समजते? मग आता काय डिफिनेशन सांगता येईल तुम्हाला? वर्क इज सेड टू बी डन वेन द फोर्स इज अप्लाइड ऑन अन ऑब्जेक्ट दॅट कॉजेस डिस्प्लेसमेंट. एखाद्या वस्तूवरती जर आम्ही फोर्स दिला आणि त्या वस्तूमध्ये जर डिस्प्लेसमेंट झालं तर त्या वस्तूला आम्ही काय म्हणत असतो? फोर्स असं म्हणत असतो. एवढी सिम्पल वर्क असं म्हणत असतो. एवढी त्याची काय हो? सिम्पल डेफिनेशन आम्हाला पाहायला भेटत असते. मग तुमच्या पुस्तकामध्ये अजून एक डायग्राम दिलेली आहे, ते म्हणजे इथं पहा, हे डायग्राम दिलेली आहे. अंडरस्टूड? तरी एक दीदी काय करत आहे? टेबलावरती स्पंजनं टेबल साफ करत आहे. म्हणजे ए पोझिशनपासून, इकडे बघा पोझिशन पण दिली का, ए पोझिशनपासून बी पोझिशनपर्यंत फोर्स लावून ती दीदी काय करत आहे? डिस्प्लेसमेंट करत आहे. म्हणजे काय ना काय वर्क करत आहे. आणि छोटीशी दीदी बघा काय करत आहे? गाड्या चालवत आहे. बरोबर आहे ना. मग आता एक साधा प्रश्न मला पडतो
की ज्यावेळेस एखादी गाडी एखादा गाडी आम्हाला चालवायची असेल त्यावेळेस आम्ही फोर्स कसा लावतो गाडीला, असा लावतो. दोरी कशी पकडतो आम्ही, अशी पकडतो ना. पण गाडी कशी चालते, ॲक्च्युली डिस्प्लेसमेंट कोणत्या डायरेक्शनने व्हायले, डिस्प्लेसमेंट ह्या डायरेक्शनने व्हायले आणि फोर्स ह्या डायरेक्शन लावतो आहे आम्ही. काय सांगतोय मी, डिस्प्लेसमेंट ह्या डायरेक्शनने व्हायले आणि फोर्स कोणत्या डायरेक्शन लावतो आहे आम्ही, ह्या डायरेक्शन लावतो आहे. म्हणजे ॲक्च्युली लावलेला फोर्स आणि होणारा डिस्प्लेसमेंट यांच्यामध्ये काहीतरी काय असतो, एक अँगल असतो. काहीतरी काय असतो, अँगल असतो. परत सांगतो बरं का, खूप सिम्पल कन्सेप्ट आहे. हां, आता बी कंडिशनमध्ये ही कन्सेप्ट आहे. सी कंडिशनमध्ये ए कंडिशनमध्ये काय की दिदी काय करते, ह्या दिशेने फोर्स लावतोय आणि ह्याच दिशेने डिस्प्लेसमेंट व्हायले. फोर्स पण ह्या दिशेने, डिस्प्लेसमेंट पण ह्याच दिशेने. इथं तसं आहे का, फोर्स ह्या दिशेने, डिस्प्लेसमेंट ह्या दिशेने. त्यांच्यामध्ये काहीतरी एक काय हो, अँगल आहे आणि त्या अँगलला आम्ही थिटा म्हणूया. थिटा म्हणजे थिटाचा सिम्बॉल असतो थिटा, जे की तुम्हाला आता 9वीला पाहायला भेटेल. ठीक आहे ना, इग्नोर दॅट. मग तुमच्या पुस्तकामध्ये म्हटलेलं असं आहे की मीनाक्षी वॉन्ट्स टू डिस्प्लेस अ वुडन ब्लॉक फ्रॉम पॉईंट ए टू बी अलॉंग द surface of a table as shown in figure 2.1. She has used a force F for the purpose and has all the energy she used to produce acceleration in that block, and which forces has been overcome using that energy. आता काय म्हणतोय बघा, हिचं नाव मीनाक्षी आहे, दीदीचं नाव काय, मीनाक्षी आहे. मीनाक्षी काय करते, ह्या वस्तूला ए पासून बी पर्यंत आणण्यासाठी काहीतरी फोर्स देत आहे आणि त्या फोर्समुळं ह्या वस्तूमध्ये काहीतरी गती येत आहे. गती येते म्हणजेच काय, ही वस्तू डिस्प्लेस होत आहे. बरोबर आहे ना, त्यामुळेच त्याला मी काय म्हणतो, वर्क असं म्हणत असतो. हे दीदी काय करत आहे, वुडन एका छोट्याशा गाडीला ते काय करत आहे, आपण लहानपणी खेळत असतो ना, दोरी लावून त्याला गाड्या खेळत असतो आपण. बरोबर आहे ना, तसंच. आणि इथं काय आहे माहिती का, एक कार बंद पडलेली आहे, त्या कारला आम्ही काय करतो आहे, दोरीनं दुसऱ्या कारच्यामुळे त्याला आम्ही ओढत आहे. म्हणजे ही कार काय करते, फोर्स लावल्यामुळे ही गाडी काय होत आहे, डिस्प्लेसमेंट होत आहे. अंडरस्टूड. तर मग कंडिशन अशी आहे याच्यामध्ये की आता आपण पाहूया. ठीक आहे ना, आता आपण थोडंसं एक्झाम्पली पाहूया. 3 कंडिशन पाहिले आपण. आता आपण हे कंडिशन पाहणार आहे. कोणती कंडिशन पाहूया माहिती का आपण, कंडिशन नंबर आपण हे पाहणार आहे. आता हे गाडी आहे, आता माझ्याकडं बघा, इकडं गाडी आहे, बरोबर आहे. ह्या गाडीला कोणत्या दिशेने फोर्स लागतो आहे, ह्या दिशेने फोर्स लागतो आहे. ॲक्च्युली डिस्प्लेसमेंट कोणत्या दिशेने व्हायला आहे, ह्या दिशेने व्हायला आहे. बरोबर आहे. ॲक्च्युली डिस्प्लेसमेंट कोणत्या दिशेने होत आहे, त्या दिशेने डिस्प्लेसमेंट होत आहे. पण डिस्प्लेसमेंट ह्या दिशेने होतं आहे, फोर्स ह्या दिशेने लागतो आहे. बरोबर आहे. मग आता हा जो फॉर्म्युला आहे, एफ वर्क इज इक्वल टू एफ इंटू एस, हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला आम्ही एकाच कंडिशनमध्ये वापरू शकतो. कोणत्या कंडिशनमध्ये वापरू शकतो माहिती का, डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट अँड फोर्स मस्ट बी सेम. जर आता हे मीनाक्षी दिदी काय करत होती आपली, की तिने ह्या दिशेनेच फोर्स लावली होती आणि ह्याच दिशेने काय होत होतं, डिस्प्लेसमेंट होतं. तर ह्या कंडिशनला आम्ही काय करतो माहिती का, डायरेक्शन आणि फोर्स दोघांची डायरेक्शन काय हो, सेम आहे. दोघांची डायरेक्शन काय, सेम आहे. तर अशा ठिकाणी आम्ही कोणता फॉर्म्युला वापरू शकतो, एफ इंटू एसचा फॉर्म्युला वापरू शकतो. पण ह्या कंडिशनमध्ये, कोणत्या कंडिशनमध्ये, ह्या कंडिशनमध्ये फोर्सची डायरेक्शन दुसरीकडे आहे आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन दुसरीकडे आहे. बरोबर आहे ना. मग त्या कंडिशनमध्ये आम्ही हा फॉर्म्युला वापरू शकत नाही. मग अशा वेळेस कोणता फॉर्म्युला वापरणार आम्ही, तेच पाहूया आपण. ठीक आहे. आता हा इकडं फोर्स आणि इकडं डिस्प्लेसमेंट, याच्यामध्ये काहीतरी काय हो, अँगल आहे. बरोबर आहे. मग आता आपण थोडंसं इमॅजिनेशन करूया. काय करूया आपण, इमॅजिनेशन करूया. असं इमॅजिनेशन करूया की हा कोणता फोर्स आहे, रिअल फोर्स आहे. लावलेला कोणता फोर्स आहे, रिअल फोर्स आहे गाडीवरती. बरोबर आहे ना. आणि असं इमॅजिन करूया की आपण इकडे एक फोर्स लागतोय, पण हा कोणता आहे, व्हर्च्युअल फोर्स आहे. व्हर्च्युअल म्हणजे काय हो, भाकीत केलेला फोर्स आहे.
बरोबर आहे. मग हा फॉर्म्युला मी कधी वापरू शकतो, जर डिस्प्लेसमेंट आणि फोर्स या दोघांची डायरेक्शन जर सेम असेल, डिस्प्लेसमेंट आणि फोर्सची डायरेक्शन जर सेम असेल तर आम्ही कोणता फॉर्म्युला वापरू शकतो, W=F × फॉर्म्युला वापरू शकतो. पण आम्ही आता काय भाकीत केलं माहिती का, हा जो फॉर्म्युला आहे, मग आता काय करायचं माहिती का, आम्ही हा फॉर्म्युला इथं वापरू शकत नाही. का बरं, कारण की फोर्सची आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन काय डिफरंट आहे. बरोबर आहे ना. मग आम्हाला काय करायचं माहिती का, मग आता ह्या वस्तूवरती किती वर्क होतं आहे, ह्या वस्तूने किती वर्क केले ते तर आम्हाला काढायचे गरजेचंच आहे, काढावंच लागेल ना. मग त्यासाठी आम्ही एक फॉर्म्युला तयार करणार आहे. आता काय तयार करणार आहे, आम्ही फॉर्म्युला तयार करणार आहे. मग आता फॉर्म्युला तयार करत असताना आम्ही काय करूया माहिती का, सिम्पल गोष्ट सांगतो. हां, फॉर्म्युला तयार करत असताना आम्ही एक सिम्पल थिंग विचार करणार आहे. ते म्हणजे काय, हे आपली गाडी आहे, बरोबर आहे. ह्या गाडीवरती लागतोय फोर्स, ॲक्च्युअल फोर्स काय आहे, F आहे, बरोबर आहे. पण आम्ही काय केलं माहिती का, एक इमॅजिनरी पकडले, तो कोणता फोर्स आहे, F1 आहे. आणि ह्याच डायरेक्शन काय व्हायला, डिस्प्लेसमेंट पण व्हायला, बरोबर आहे. इमॅजिनरी पकडले बरं का. मग आता आम्ही कोणता फॉर्म्युला वापरू शकतो, डायरेक्शन ह्या फोर्सची पण डायरेक्शन सेम आहे आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन सेम आहे. त्यावेळेस आम्ही कोणता फॉर्म्युला वापरू शकतो, वर्क=F. कोणता F आहे इथं, F1 नाही × S. का बरं हा फॉर्म्युला मी का बरं वापरला, बिकॉज डायरेक्शन ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट विल बी सेम. एकदम सिम्पल डेफिनेशन, बरोबर आहे. मग हां, आता मी काय करणार माहिती का, परत सांगतो, खूप सोपं आहे, काहीच अवघड नाही. माझ्याच्यामध्ये काहीतरी एक अँगल आहे, त्या अँगल आपण पुढे पाहूया, ठीक आहे ना. हां, आता जर आपण विचार केला तर इथं कसं तयार व्हायलं हो, इकडं ओरिजिनल फोर्स आहे, इकडं आमचा डुप्लिकेट फोर्स आहे, बरोबर आहे, दॅट इज F1. आणि एक त्रिकोण तयार झाला हा, ह्यांच्यामध्ये काहीतरी एक अँगल आहे, बरोबर आहे. मग आता तुमच्या गणिती भाषेमध्ये साईन, कॉस अँड टॅन अशी 3 गोष्टी आहेत. जॉमेट्रीमध्ये तुम्हाला 9वीमध्ये आहे आता, बरोबर आहे. साईन थिटा, कॉस थिटा आणि टॅन थिटा, बरोबर आहे. मग आता आम्ही हे किंमत काढण्यासाठी आम्ही काय वापरतो माहिती का, इथं कॉस थिटा वापरतो. कॉस थिटाची व्हॅल्यू कशी काढतो माहिती का, आम्ही बेस × हायपोटेनियस. काय, बेस भागिले हायपोटेनियस. हा माझा भाग नाही शिकवायचा, बेस भागिले हायपोटेनियस. आता बेस म्हणजे काय आमचा, हा बेसला कोणता फोर्स आहे, F1 फोर्स आहे. आणि हायपोटेनियस म्हणजे काय, ह्याला काय म्हणतो आपण, कर्ण का काय तर म्हणतो. हायपोटेनियस म्हणजे काय, हे असतं, बरोबर आहे ना. बेस × हायपोटेनियसला कोणता फोर्स आहे, F आहे. त्यामुळे कॉस थिटाची किंमत काय भेटली आम्हाला, F/F1. ही किंमत आम्हाला काय भेटली, कॉस थिटाची किंमत भेटली, बरोबर आहे. समजते काय सांगतो मी. आता जे मी हा फॉर्म्युला काढला होता, ह्या फॉर्म्युल्यामध्ये काय करणार मी माहिती का, W/S = F1 लिहू शकतो का, कारण की S कुठे घेतला, इकडे घेतला आम्ही, ठीक आहे ना. आता मला काय काढायचे, हाफ फोर्स काढायचे, बरोबर आहे ना. मग हाफ फोर्स काढण्यासाठी मी काय करू, ठीक आहे. आता बघा, मला कॉस थिटाची किंमत भेटली, बरोबर आहे. मग कॉस थिटाची किंमत भेटल्यानंतर मी काय करणार माहिती का, आता हां, आता इकडे काय करणार, F1 इकडे घेतला, F इकडे घेतला आणि ते काय शिल्लक राहिलं, कॉस थिटा F शिल्लक राहिलं. काय सांगतो समजते का मी, कॉस थिटा F शिल्लक राहिलं, कारण की F1 इकडे घेतला आणि कॉस थिटा F शिल्लक राहिला, बरोबर आहे. आता F1ची किंमत काय काढली आम्ही, W/S. तर W/S = कॉस थिटा F, बरोबर आहे. आता आम्हाला वर्क काढायचे कोणत्या कंडिशनमध्ये, ह्या कंडिशनमध्ये, कारण की डायरेक्शन दोघांच्या काही डिफरंट येतं आणि तेच आम्ही काढतो, कारण की थिटाची किंमत काढली म्हणजे ह्या अँगलची किंमत काढली आणि त्यामुळे आम्हाला उत्तर भेटतं. आता S कुठे घालणार आम्ही, इकडे घालणार. तर डब्ल्यूची किंमत काय भेटली आम्हाला, F/S कॉस थिटा. समजतं काय सांगितलं मी, F/S कॉस थिटा. आता बघा, सिम्पल थिंग सांगायचं झालं तर मी काय म्हटलं तुम्हाला, इथे कंडिशन सांगितली. काय कंडिशन सांगितली तुम्हाला, की एक गाडी आहे आणि त्या गाडीला काय करत आहेत, ॲक्च्युअल फोर्स हा ह्या डायरेक्शनला लागतो आहे आणि
इमॅजिनरी फोर्स F1 हा कोणत्या डायरेक्शन लागतो, ह्या डायरेक्शन, जो की डिस्प्लेसमेंटच्या त्या डायरेक्शनचा आहे. मग त्यासाठी आम्ही काय करणार, वर्क काढणार. वर्क काढण्याचा फॉर्म्युला काय, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. कधी, जर दोघांच्या पण डायरेक्शन सेम असतील तर. मग डायरेक्शन सेम येण्यासाठी आम्ही काय केलं, हायपोथेटिकली पकडलं. बरोबर आहे. मग आम्ही काय काढलं, W=F1 इंटू S काढलं. बरोबर आहे. मग आता आम्ही कशाचा विचार करणार, थिटाचा विचार करणार, थिटाची किंमत काढणार. थिटाची किंमत काढण्यासाठी काय घेतला आम्ही, कॉस थिटा घेतला. कॉस थिटा म्हणजे काय, बेस इंटू हायपोटेनियस. बेसला कोणता फोर्स आहे, बेसला F आहे, बेसला F1 आहे आणि ह्याला F आहे, सॉरी हां. बेसला काय F1 आणि ह्याला काय F आहे. बरोबर आहे ना, F1 M. आणि हा F इकडे गेल्यानंतर F1ची किंमत काय भेटते आम्हाला, कॉस थिटा F भेटते. बरोबर आहे ना. मग F1ची किंमत आम्ही ऑलरेडी काढली इथं, W/S केलं आणि वर्क काय भेटला आम्हाला, Fs कॉस थिटा. कधी, जर फोर्स अँड डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन जर सेम नसेल तर. कोणता फॉर्म्युला वापरायचा, हा फॉर्म्युला वापरायचा. आणि डायरेक्शन सेम असेल तर F इंटू S, संपलं. F इंटू, काय अडचण, इथं काहीच अडचण राहू शकणार नाही. अंडरस्टूड.